नमस्कार, मी विशाल परदेशी। हे तर अजबच आहे, यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। हो, हे तर अजबच आहे यासाठी आपण म्हणतो कारण जे आपण यामध्ये बघतो ते बघून तुम्ही म्हणाल अहो हे खरंच अजब आहे। बघूयात आज आपण काय बघणार आहोत। आता आकाशात कुरिअर मेड सूर्य पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका। हो, कारण दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवलाय। तुमचा विश्वास बसत नसला तरी ही बातमी खरी आहे। या कृत्रिम सूर्यामुळे दक्षिण कोरियाची ताकद वाढणार आहे। नेमका काय आहे हा अजब प्रकार, पाहूयात या रिपोर्टमधून। कोरियाने बनवला कृत्रिम सूर्य। कोरियन आकाशात तळपणार कृत्रिम सूर्य। सूर्यापेक्षा 10 पट तळपणार कोरियन मेड सूर्य। कृत्रिम सूर्याचा उच्च तापमानाचा प्लाझ्मा 20 सेकंद। कृत्रिम सूर्याचा जागतिक विक्रम। सूर्य हा अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे। मात्र या ऊर्जेचा वापर करताना अनेक अडचणी येतात, ज्यामुळे अनेक ठिकाणी किंवा गरजेप्रमाणे याचा वापर करता येत नाही। ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक विविध प्रयोग करतात। त्यानुसार आण्विक आणि न्यूक्लिअर ऊर्जेला एक चांगला स्रोत मानून सूर्याप्रमाणे पृथ्वीवर न्यूक्लिअर फ्युजनद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केला। या प्रयत्नांमधूनच दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवलाय। या कोरियन मेड सूर्याने उच्च तापमानाचा प्लाझ्मा 20 सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केलाय। कारण या कृत्रिम सूर्याचं तापमान 100 मिलियन सेल्सिअस पेक्षा अधिक आहे। याची खऱ्या सूर्याशी तुलना केल्यास सूर्याच्या गाभ्याचं तापमान हे केवळ 15 मिलियन डिग्री सेल्सिअस इतकं आहे। कोरियन टोकामॅकनं आता जो नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे, ज्यात त्यांनी 10 कोटी डिग्री सेल्सिअस इतकं तापमान जवळजवळ 20 सेकंदासाठी कायम राखून फ्युजन एनर्जीसाठी एक मोठा टप्पा ओलांडला आहे। फ्युजन एनर्जी हा जगातला एक खूप संशोधनाचा विषय आहे। सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे। त्याचं कारण असं की फ्युजन रिॲक्टर्स हा एक खूप क्लीन एनर्जी सोर्स असेल, फिशन रिॲक्टरपेक्षा खूप सेफ असा एनर्जी सोर्स असेल आणि त्यामुळे त्याच्यावरती अविरत प्रयत्न चालू आहेत। कसा असेल दक्षिण कोरिया मेड सूर्य? कृत्रिम सूर्य म्हणजे एक उपकरण ज्याला KSTAR असं नाव देण्यात आलंय। 10 कोटी डिग्री सेल्सिअस तापमान 20 सेकंदापर्यंत कायम राहतं। दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा हा संयुक्त उपक्रम आहे। उपकरणातून मिळवलेली ऊर्जा व्यावसायिक कारणांसाठी महत्त्वाची आहे। गेल्या महिन्यात कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्युजन एनर्जी इथल्या KSTAR रिसर्च सेंटरने घोषणा केली होती की सियोल नॅशनल युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त संशोधनातून त्यांनी प्लाझ्माचं तापमान 10 कोटी डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक राखण्यात यश मिळवलंय। न्यूक्लिअर फ्युजनच्या या उपकरणातून मिळवलेली ऊर्जा व्यावसायिक कारणांसाठी खूपच महत्त्वाची उपलब्धता आहे। KSTAR आपल्या प्रयोगातील प्रमुख निकाल हे जगभरातील संशोधकांसोबत शेअर करणार आहेत। सूर्याच्या गाभ्यात ज्याप्रमाणे सूर्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन एनर्जी तयार होते, त्याप्रमाणे करण्यासाठी सूर्याच्या गाभ्या इतकं हाय टेम्परेचर करायला लागतं आणि ते आपल्याला जास्ती काळ मेंटेन करता आलं पाहिजे। तर ह्या सुपर कंडक्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या 2 वर्षात त्यांनी काही सेकंदापासून ते 15-20 सेकंदापर्यंत इतकं त्याच्यात वाढवलेलं आहे। ते नक्की कसं केलं हे त्यांनी अजून सांगितलं नाही आणि ते कळून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे। पण जगात फ्युजन संशोधन, न्यूक्लिअर फ्युजन एनर्जी संशोधनातला हा एक महत्त्वाचा टप्पा नक्कीच म्हणता येईल। आधी चीनने कृत्रिम सूर्य बनवला असल्याचा दावा केला होता। आता दक्षिण कोरियाचा सूर्य, हे दोन्ही सूर्य इतर जगासाठी आव्हान ठरणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खरं हे तर अजबच आहे। आणि आता आणखीन एक अजब, पितृभक्त श्रावण बाळाची गोष्ट प्रत्येकालाच माहिती आहे। शालेय अभ्यासक्रमात असलेल्या गोष्टीत तलावाकाठी राजा दशरथाने श्रावण बाळाचं लक्षवेध बाण मारल्याने श्रावण बाळाची हत्या झाली। आणि या दंतकथेतील हत्यातळ म्हणजेच हरताळ खानदेशच्या भूमीतच आहे हे सांगितल्यास अनेकांना आश्चर्य वाटेल।
श्रावण बाळाच्या गोष्टीला महाराष्ट्र साक्ष. दशरथानं बाण मारलेली जागा महाराष्ट्रात. श्रावण बाळाच्या त्या गोष्टीची आठवण. मातृपितृभक्त श्रावण बाळाची गोष्ट अनेकांना माहितीये. शालेय अभ्यासक्रमात असलेल्या त्या गोष्टीत तलावाकाठी राजा दशरथानं श्रावण बाळाला बाण मारल्यानं श्रावण बाळाची हत्या झाली होती. या दंतकथेतील हत्यातळ म्हणजेच आजचं हरताळा. आणि हे ठिकाण खानदेशाच्या भूमीतच आहे हे सांगितल्यास अनेकांना आश्चर्य वाटेल. प्राचीन काळी दशरथ राजा शिकारीला जात असताना श्रावण बाळ आई वडिलांना काशी यात्रेसाठी घेऊन जात होता. आणि त्याच वेळी तहान लागल्यानं तिथे तलावावरती पाणी आणण्यासाठी श्रावण बाळ आला आणि दशरथाचा बाण लागून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या तलावाचं नाव हत्यातळ असं पडलं. पुढे कालांतरानं हत्यातळ नावाचा अपभ्रंश होऊन या गावाचं नाव हरताळे झाल्याची आख्यायिका आहे. नाशिक ते नागपूर हे दंडकारण्य आहे. इकडे खंडवा आहे, खांडवन. इकडून पैठणकडून तो इकडे काशी यात्रेला चाललेला होता उत्तर भारतामध्ये. तर जात असताना या सरोवरावर म्हणजे पाणी घ्यायला आला तो आई वडिलांसाठी. तर इथे पाणी घेत असताना त्याचा अपघात झाला. म्हणजे दशरथ राजाच्या हातून त्याचा प्राण गेला. ते कुठे त्यांनी बाण मारलं? इथे समोर आहे, याला पानबुड असं म्हणतात आजही. ते समोर दिसतंय ते. हो. पानबुड असं त्याचं नाव आहे आज रोजी. तिथे बुडबुड असा आवाज आला म्हणून त्याला असं पानबुड म्हणतात, अशी आख्यायिका इथली आहे. मग त्या सरोवराची त्यांची समाधी मग हत्या झाली, त्याची हत्यातळे म्हणायचे याला पूर्वी. मग कालांतराने नावाचा अपभ्रंश होतो, नाव बदलत चालतं. त्या पद्धतीनं मग ते हरताळे असं नाव पडलं. श्रावणाची हत्या झाली, याला हातियाळे नाव पडलं. हातियाळे, हत्यातळे, हरताळ तळा अधिक हरताळा असं नावाचा अपभ्रंश झाला. व ते श्रावण बाळाचं जे तिकडच्या बाजूनं समाधी बांधलेली आहे तिथे ते पूजा वगैरे करतात. त्याच्या बाजूनं महादेव आणि पार्वती या ठिकाणी सुद्धा येऊन गेलेले आहे. तिथे ते शिवशक्ती मंदिर आहे, तो एक इतिहास आहे. अशी या ठिकाणची स्वामीची लीळा आहे. हरताळा इथला हा तलाव प्राचीन काळापासून आहे. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि टेकड्यांचा भाग यामुळे या तलावाची निर्मिती झाली आहे. 1870च्या काळात या तलावाची दुरुस्ती देखील करण्यात आल्याची नोंद आहे. जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा या तलावाचा परिसर आहे, तर 70 हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. तलावालगत 2 प्राचीन मंदिर आहेत. त्याचप्रमाणे श्रावण बाळाचं समाधीस्थळ देखील इथे आहे. कावडमध्ये बसून आई वडिलांना काशी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाची मूर्ती या समाधीस्थळात ठेवण्यात आली आहे. हरताळा तलावाजवळ तेव्हा त्यांची व त्यांच्या आई वडिलांची समाधी इथे तलावाच्या जवळच बांधण्यात आली. तेव्हा त्रेतायुगात हे जुनी समाधी होती. त्याच्यानंतर 2003ला करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी या मंदिराचा 2003 साली जीर्णोद्धार करून हे उदयास आणलं होतं मंदिर. अशी श्रावण बाळाची समाधी व त्यांच्या आईवडिलाची समाधी त्यांच्या जवळजवळच होती असं इतिहासात नोंद आहे. आणि इतिहास सांगतो आहे की त्रेतायुगात हे जुनं मंदिर होतं, त्याच्यानंतर आपण जीर्णोद्धार केलेला आहे. हरताळ्यात महानुभवपंती चक्रधर स्वामींचं 150 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. इथे आल्यावर अनेक आजार बरे होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. दत्त जयंतीला इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा देखील भरते. ज्या युगामध्ये जशी जशी संभावना होते त्या युगामध्ये मी अवतार घेतो असं गोपालकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलं आहे. तो श्रीकृष्णाचा अवतार तोच 900 वर्षाच्या आधी होऊन गेला आहे. त्या अवताराचं कार्य असं केलं, जातीयता नष्ट केली असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 11व्या शतकामध्ये स्त्रियांना मुक्तता दिली असेल तर श्री चक्रधर स्वामींनी 11व्या शतकामध्ये स्त्रियांना दीक्षा दिल्या, संन्यास दिला. जातीयता नष्ट केली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. अस्पृश्यता निवारण केली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. तर महाराष्ट्रामध्ये 1650 तीर्थस्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे. असे मोठे मोठे तीर्थस्थान आहे, हे चरणांकित स्थान आहे. महानुभाव पंथामध्ये समाधी पूजन नाही आहे, महानुभाव पंथामध्ये डोळस भक्ती आहे.
मातृपितृ देवोभवची आपली संस्कृती, त्यांच्यासाठी काही करणं ही आपली शिकवणच आहे. श्रावण बाळाची गोष्ट ही खानदेशात घडली. आज घडीला जेव्हा वाढलेल्या वृद्धाश्रमांची संख्या नजरेस पडते तेव्हा पुन्हा एकदा श्रावण बाळ आठवतो. भुसावळहून इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ऐकावं ते अजबच आहे आणि अर्थात यातली श्रद्धा आणि आख्यायिका. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. आपला देश हा अनेक गोष्टींनी भरलेला आहे. रामायण, महाभारत यावर आधारित असलेल्या असंख्य आख्यायिका आजही अचंबित करतात. पौराणिक आधार असलेल्या शहरात तर पर्यटक, भाविक आजही गर्दी करतात. असंच एक शहर आहे नाशिक. कुंभमेळा स्थान असलेल्या या शहरात तर रामायणकालीन पाऊलखुणा चक्क जागोजागी दिसून येतात. शूर्पणखेचं लक्ष्मणानं कापलेलं नाक या भूमीवर पडलं, म्हणूनच या भागाचं नाव नाशिक असं झालं. पाहुयात या शूर्पणखेच्या अजब नावाची ही गजब कहाणी. देशात वेगानं वाढणाऱ्या काही मोजक्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागतो. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम या शहरात अनुभवायला मिळतो. अगदी रामायणातील पौराणिक काळाशीही नाशिकचा फार घनिष्ठ संबंध आहे. तपोवन हा भाग रामायण काळात दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. आपल्या 14 वर्षांच्या वनवास काळात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाचं वास्तव्य असलेला हा भाग तपोवन म्हणून ओळखला जातो. मायावी रूपातील साधूकडून सीतेचं हरण, अग्निकुंड, दंडकारण्यातील रामाची कुटी, मायावी मारीचचा लक्ष्मणानं केलेला पाठलाग अशा अनेक पाऊलखुणा असलेला तपोवन आज पौराणिक स्थळ बनलाय. जगह में ये एक ही मंदिर है जहाँ पे है ना शूर्पणखा की नाक काटी गई थी और मतलब मेरा बहुत ही अजब गजब अनुभव रहा. ऐसा अनुभव कहीं और जगह नहीं मिलेगा. अगर आप इस जगह आओ और आपने ये जगह नहीं देखी तो फिर क्या करोगे यहाँ के. तो ये जगह देखना बहुत ज़रूरी है कि आपको बहुत कुछ सीखने को मिलता है, बहुत कुछ जानने को मिलता है. अगर हम ही इस जगह को नहीं देखेंगे तो टूरिस्ट आके क्या देखेंगे फिर. शंकर ने रटीले भोळा, शंभू ने रटीले भोळा. सध्याच्या रामकुंड परिसरात अमृत मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताचे थेंबही पडल्याचं बोललं जातं. त्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनच नाशिकचं नाव कायमचं मानाने घेतलं जातं. मैंने पहले भी पढ़ा था इसके बारे में, मैंने बुक्स में भी पढ़ा है, मैंने सुना भी बहुत अपने जो बड़े लोग हैं और जो मेरे जानकार हैं. मैं थोड़ा सा इंटरेस्टेड हूँ इन सब चीज़ों में, माइथोलॉजी में और इन सब में. सो मैंने सुना था यहाँ पे कि यहाँ पे अग्निकुंड है सीता माता का. जब राम जी ने जब ये सब कुछ हुआ तो विष्णु भगवान बोले कि जब आपको रावण लेके जाएगा, लक्ष्मी को बोले कि जब आपको रावण लेके जाएगा तो आपका लक्ष्मी का श्री का नाश होगा. जो लक्ष्मी को हम श्री भी बोलते हैं, तो ऐसा नहीं होना चाहिए. तो उसके लिए क्या करना चाहिए. तो उन्होंने बताया कि आपको अग्नि में के रूप में जाना पड़ेगा और एक माया सीता को हमें बनाना पड़ेगा जिसको रावण लेके जाएगा. पुराणातल्या अनेक अजब गजब स्टोरींच्या अर्थात आख्यायिकांनी युक्त असलेलं शहर म्हणजे नाशिक. गुलशनाबाद म्हणून ओळख असलेल्या नाशिकला नाशिक हे नाव कसं पडलं ही कहाणी खूप मोठी रोचक आहे. तपोवनातला हा भाग म्हणजे गोदावरी आणि कपिला यांचा संगम आणि शूर्पणखेचं आपल्या देशात असलेलं एकमेव मंदिर ते याच ठिकाणी. का तर लक्ष्मणाने शूर्पणखेचं कापलेलं नाक आणि तिची कापलेली नासिका ज्या भूमीवर पडली तीच ही भूमी म्हणजे नाशिक मधलं हे तपोवन. फार पूर्वी दंडकारण्य म्हणून असलेला हा भाग अनेक अजब गजब किस्से, कहाणी, आख्यायिका यांनी आजही मोहक
प्रत्येक भाविकाला लुभावत असतो आणि अनेक भाविक लाखोच्या संख्येनं या ठिकाणी येत असतात, कारण याच ठिकाणी असलं सीतेचं मायावी अग्निकुंड आणि जिथून सीतेचं मायावी रूप अर्थात सीतेच्या मायावी रूपात रावणाने जिथे नेलं ती जागा सुद्धा हीच मानली जाते। इतकंच नव्हे तर लक्ष्मणानं शूर्पणखा या राक्षसीचं नाकही याच भूमीत कापून रावणाला पहिला झटका दिला होता। याचाच आधार घेत नाक म्हणजे नाशिक असा संदर्भही नाशिकच्या नावामागे असल्याचं बोललं जातं। नाशिक शहरात गोदावरी जिथे दक्षिण वाहिनी झाली तिथे अनेक पवित्र कुंड असून प्रत्येक कुंडाचं वेगळं महत्व आहे। अरुणा संगमाच्या ठिकाणी असलेल्या रामकुंडात प्रभू रामचंद्र आणि सीतामाई स्नान करत। तपोवनातून जाणाऱ्या गोदावरी नदीला याच संगमावर भेटणारी कपिला नदी, याच संगमावर असलेली ही 3 कुंड म्हणजे पौराणिक इतिहासाची साक्षीदार आहेत। ब्रह्मा विष्णू महेश 3 देवांच्या साक्षीने सीतामातेमध्ये अग्नीने प्रवेश केला। 3 देवांचे तीर्थ झालेत, एक अग्नितीर्थ आहे, मुक्तितीर्थ आहे, सीतातीर्थ आहे। सीतातीर्थामध्ये सीतामातेने आंघोळ केली म्हणून त्याला सीतातीर्थ किंवा सौभाग्यतीर्थ असं म्हणतात। इथे आहे कपिल महामुनी। कपिल महामुनींनी तपश्चर्या करून नदी आली कपिला, नाशिकहून आली गोदावरी, 2 नद्यांचा कोपऱ्यावर संगम आहे। ज्या वेळेला शूर्पणखा आणि लक्ष्मण या इथे वनवासात होते तेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखाचं नाक कान कापलं, ती मूळ जागा इथे आहे। इथे नाक कापून गोदावरीच्या पलीकडे टाकलं म्हणून त्या भागाला नाशिक असं म्हणतात। इथे हे कपिल तीर्थ आहे आणि 8 तीर्थांची ही यात्रा आहे। कुंभमेळा सिंहस्थ मेळा यात्रेची जागा आहे। अष्टनद्यांचं स्थान असलेल्या नाशकातील या जागा म्हणजे खरं तर पौराणिक इतिहासाचा अमूल्य ठेवाच आहे। आख्यायिका खऱ्या की खोट्या हा संशोधनाचा विषय असला तरी निसर्गाच्या या भागातील पाऊलखुणा शासनानं जतन कराव्यात हे मात्र नक्की। रामायण कालामध्ये दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा। यामुळे अनेक पौराणिक आख्यायिका सुद्धा इथे आजही जिवंत आहे आणि याच करता देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात। आपल्या देशातलं नाशिक हे एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी 8 नद्यांचा प्रवास होतो, ज्या ठिकाणी 4 नद्यांचे संगम होतात। त्यातलाच एक प्रमुख मोठा संगम म्हणजे गोदावरी आणि कपिलेचा हा संगम आणि याच तीरावर शूर्पणखेचं आपल्या देशातलं असलेलं एकमेव मंदिर आणि या कापलेल्या नासिकेमुळेच या शहराचं नाव नासिकेवरनं अपभ्रंश होत नाशिक झालं। वाटायला जरी या अजब गजब आख्यायिका असल्या, अनेक पौराणिक महती जरी त्याला असली तरी आजची अवस्था मात्र यांची अत्यंत बिकट आहे। सरकारी अनास्था कशी आहे हे इथे आल्यानंतरच कळतं की देशाच्या कानाकोपऱ्यातनं भाविक या ठिकाणी येतात, या वेगवेगळ्या अजब असलेल्या कहाण्या, या गजब असलेली माहिती जाणून घेण्यासाठी येतात, पण प्रत्यक्षामध्ये त्यांना काय दिसतं तर काळ्या कातळ्यांना प्रचंड मोठं प्रदूषण। पण नाशिकची ही भूमी, रामायणकालीन आख्यायिका यांचा इतिहास हा आजही या ठिकाणी मूर्तिमंत जिवंत आहे आणि उभा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, तपोवन, नाशिक। आणि खरं हे तर अजबच आहे। बरं, या आख्यायिका आहेत, काही ठिकाणी इतिहास आहे, काही संदर्भ आहेत। न्यूज 18 लोकमत या सगळ्या गोष्टींचं समर्थन करत नाही, पण ही आख्यायिका या घटनेच्या स्वरूपात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।